केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं सोमवारी 20 जुलैला संसदेपर्यंत मोर्चा काढून मोठं आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल सरकारने घेतलेली असून सरकारकडून आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांची भेट घेतली। मात्र पेपर फुटीच्या मुद्द्यावर अजूनही काही ठोस निर्णय झालेला नाहीये। आंदोलकांची एकही मागणी अजून पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे त्या कॉक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवरचं आपलं आंदोलन पुन्हा सुरू केलंय। सोमवारी आंदोलकांचा मोर्चा संसदेच्या दिशेने निघाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी 5 वाजता जंतर मंतरची जागा रिकामी केली होती। पण आंदोलक आणि सीजेपीचे फाउंडर अभिजित दिपके हे 6 तासांनी पुन्हा परतले। रात्री 11 वाजेपर्यंत जंतर मंतरवर पुन्हा मोठ्या संख्येने लोक जमा झाली आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। काल रात्रीपासून जंतर मंतरवरती पुन्हा गर्दी जमायला लागली। एवढंच नाही तर आता राहुल गांधींसहित अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणं सुरू केलंय। महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी सुद्धा या आंदोलनाला समर्थन द्यायला पुढे आले नसून हरियाणा आणि आजूबाजूच्या भागातल्या हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे। जंतर मंतरवरती नेमकं सध्या काय घडतंय, सोमवारच्या मोर्चानंतर आंदोलनाची परिस्थिती काय आहे, आंदोलनाला कशा प्रकारे समर्थन वाढतंय, आंदोलकांनी सरकारवरती काय आरोप केलेले आहेत, सगळे अपडेट्स पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सोमवारी दिवसभर मोर्चा पार पडल्यानंतर सीजेपीचे समर्थक रात्री 9 वाजता जंतर मंतरवरती पोहोचायला सुरुवात झाली। पुढच्या काही तासातच जंतर मंतर पुन्हा आंदोलकांनी भरून गेलं। त्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलकांशी संवाद साधला। ते म्हणाले की आंदोलक जंतर मंतरवरनं हटणार नाहीत। जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अभिजित दिपके यांनी जाहीर केलं। मंगळवारी सकाळी सुद्धा अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवरती अनेक गंभीर असे आरोप केलेले आहेत। अभिजित दिपके म्हणाले की दिल्ली पोलिसांनी 12-14 वर्षांच्या मुलीवर काठीनं हल्ला केला। पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केलाय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आम्ही 1 महिन्यापासून आंदोलन करत आहोत, त्या दरम्यान काहीही झालं नाही। काल दिल्ली पोलिसांनी हल्ला केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली। त्यांनी एका मुलीला जबर मारलं। या मुलीला काही झालं तर त्यासाठी नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान जबाबदार असतील। 150 मुलं जखमी झालेली आहेत। मी स्वतः रुग्णालयात जाऊन पाहिलं। मोदींच्या आदेशानं दिल्ली पोलिसांनी हल्ला केला असा गंभीर आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। आता दिपके यांनी असं जाहीर केलंय की सोनम वांगचुक हे त्यांचं उपोषण सुरूच ठेवणार आहेत। सोमवारी पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली आहे ते पाहून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय। कॉक्रोच जनता पार्टीनं याआधी घोषणा केली होती की ते मंगळवारी सुद्धा संसदेवरती मोर्चा काढतील। मात्र आता अभिजित दिपके यांनी या बाबतीतली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ते म्हणाले की मंगळवारी संसदेवरती मोर्चा काढला जाणार नाही। सोमवारी सरकार आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलाय। पुन्हा मोर्चा काढला तर ते पुन्हा लाठी हल्ला करतील। त्यांना विद्यार्थ्यांची काळजी नाहीये, पण आम्हाला, त्यामुळे आम्ही मंगळवारी मोर्चा काढणार नाही। आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांना जंतर मंतरला यावं लागेल। आम्ही जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा आणि भूमिका अभिजित दिपके यांनी घेतली आहे। खरं तर कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला सुरुवातीला काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिला नव्हता, पण आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी समर्थन देण्यासाठी पुढे आलेले आहेत। राहुल गांधींनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलाय। ते म्हणाले 152 वेळा परीक्षांचे पेपर फुटले, 7.5 कोटी विद्यार्थी त्याचे बळी ठरले, पण एकाही दोषी व्यक्तीला शिक्षा झाली नाही। शिक्षा कोणाला मिळाली तर या तरुणांना। हे सरकार तरुणांच्या एवढं विरोधात आहे की ते अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। मंगळवारी सकाळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे जखमी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या RLM रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांची विचारपूस देखील केली आहे। खरं तर सोमवारी घडलेल्या घटनेवरती आता अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे। आम्ही विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांपासून वाचवू शकलो नाही असं दिपके म्हणाले, पण पंतप्रधान मोदी यांनी अजून यावरती काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। लाठीचार्जसाठी मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आंदोलकांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत। खरगे म्हणाले की विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर का करण्यात आला, लाठीचार्ज का केला गेला। आज अनेक विद्यार्थी रुग्णालयात आहेत। आंदोलक आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेबाबत सरकारनं सभागृहात माहिती द्यावी अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला आता अन्य विरोधी पक्ष देखील समर्थन द्यायला पुढे आलेले आहेत। आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद हे सोमवारी रात्रीपासून संसद संकुलातल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली बेमुदत संपावर बसलेत।
सरकारची कृती जालियनवाला बाग सारखी होती असा आरोप त्यांनी केलेला आहे. रात्री दिल्लीमध्ये पाऊस पडत होता, पण चंद्रशेखर आझाद हे भर पावसात पुतळ्यासमोर आंदोलनाला बसले. त्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून आता आंदोलक जंतर मंतरवर मोठ्या संख्येने जमा व्हायला लागलेत. सकाळी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना नाश्त्याचं वाटप केलं. सकाळी जेव्हा पोलीस जंतर मंतरवर पोहोचले तेव्हा कॉक्रोच पार्टीच्या समर्थकांनी पोलिसांसमोर हाय हायच्या घोषणा दिल्या. दुपारी 12:30च्या सुमारास खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत हे जंतर मंतरवरती गेले. तिथं त्यांनी काही जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांची विचारपूस देखील केली आहे. एवढंच नाही तर या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि प्रस्तावित भारत अमेरिका फ्री ट्रेड डील रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा इथले शेतकरी सुद्धा दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. देश बचाव मोर्चा या शेतकरी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृतसर आणि गुरुदासपूर इथनं शेतकऱ्यांचा एक मोठा ताफा शंभू सीमेमार्गे दिल्लीला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण या शेतकऱ्यांना हरियाणा सरकार शंभू सीमेवर रोखत असल्याचं देखील समोर आलंय. शेतकरी नेते सरवणसिंग पंढेर असं म्हणाले की शेतकऱ्यांना शांततेनं दिल्लीला जायचंय, पण हरियाणा सरकार त्यांना बॉर्डरवर रोखून धरतंय. शेतकऱ्यांच्या दिल्ली कूचच्या घोषणेनंतर पंजाब आणि हरियाणा यांच्यातल्या शंभू बॉर्डरवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या भागात बीएनएसचं कलम 163 लागू करण्यात आले. पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मजबूत बॅरिकेड्स लावले असून त्यामुळे वाहनांची ये-जा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आता या सगळ्या घटनांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया काय आहे? तर मोदींनी अजून या आंदोलनावरती थेटपणे प्रतिक्रिया दिलेलीच नाहीये. मात्र त्यांनी मंगळवारी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत यावर भाष्य केलंय. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बाबतीतली माहिती दिली आहे. रिजिजू असं म्हणाले की पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सांगितलंय की पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल. तसंच भारत अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांना कोणताही फटका बसणार नाही असंही त्यांनी म्हटल्याचं रिजिजू यांनी सांगितलंय. इकडे संसदेत सुद्धा पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं वातावरण चांगलंच पेटलंय. विरोधी पक्षांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली आहे. विरोधकांनी बॅनर्स झळकावत घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवलाय. यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. सध्या तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं आंदोलन फार मोठं झालेलं दिसतंय. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरची जागा खाली केल्यानंतर देखील आंदोलक पुन्हा त्या ठिकाणी जमायला लागलेत. आता जंतर मंतरवर जी गर्दी जमा होतीये ती अभूतपूर्व अशीच आहे. आंदोलक राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम असून आता त्यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा देखील मिळणं सुरू झालंय. त्यामुळे सरकार यावरती नेमकी काय भूमिका घेतं, आंदोलनाची पुढची दिशा काय असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? इतक्या मोठ्या अभूतपूर्व आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी घेतील का? राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतील? सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.